हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण Hare
न करा खाए, ऐसे काहो न करा काहे, ऐसे काहो न करा काहे, ऐसे काहो न करा काहे, पुढे नाही नाश जा, 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 ऐसे काहो न करा काहे, 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 पुढे नाही नाश जा, 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 पुढे नाही नाश हरे विश्वंभरा शरणागता, विश्वंभरा शरणागता, विश्वंभरा शरणागता, भूत जात वंदोनी, भूत जात वंदोनी, भूतात् वंदोनी, भूतात् वंदोनी, भूतात् वंदोनी, भूतात् वंदोनी, श्रुतीचे काने कापड, श्रुतीचे काने कापड, श्रुतीचे काने कापड, श्रुतीचे काने कापड, सार मूळ जाणोनी, सार मूळ जाणोनी, सार मुळ साडोनी, सार मुळ साडोनी, सार मुळ साडोनी, हरे विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, भूत जात बंधोनी, भूत जात बंधोनी, भूतजात वंदोनी, भूतजात वंदोनी, भूतजात वंदोनी, भूतजात वंदोनी, तुका म्हणे पुढे काही, म्हणे पुढे म्हणे पुढे काही, म्हणे पुढे काय, वाट नाही आवरी, 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 विश्वंभरा शरणागत, शरणागत, विश्वंभरा शरणागत, शरणागत, जात बंधोनी, भूत जात बंधोनी, भूतजात वंदोनी, भूतजात वंदोनी, भूतजात वंदोनी, भूतजात वंदोनी, विडोपार कुमारी, गोपाल कुमार, विडोपार कुमारी, विडोपार कुमारी, विडोपार कुमारी, विडोपार कुमारी, ऐसे काहो न करा काहे, ऐसे काहो न करा काहे, ऐसे काहो न करा काहे,
का हो न करा काही ऐसे का हो न करा काही ऐसे का हो न करा काही ऐसे काहो न करा काहो न करा ऐसे काहो न करा न करा ऐसे काहो न करा ऐसे काहो न करा काहो न करा ऐसे का हो न करा काही 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 पुढे नाही नाश जा पुढे नाही नाश जा पुढे नाही नाश जा पुढे नाही नाश जा विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत शरणागत विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत पुढे नाही नाश जा पुढे नाही नाश जा पुढे नाही नाश जा पुढे पुढे नाही नाश जा शरणागत विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत भूत जात वंदोने वंदोने बुद्धि जाते वंदोने 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 वंदोनी वंदोनी भूत जात वंदोनी भूत जात वंदोनी भूत जात वंदोनी वंदुनी
भूत जात बंधुनी भूत जात वंदोणी वंदोणी भूत जात वंदोणी भूत जात वंदो विश्वंभरा
संभाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, भारत माता की जय। बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल देव महाराज, सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायण गिरी महाराज, हरिनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु तुकाराम महाराज, जोग महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा, विश्वंभरा शरणांगत भूत जात बंधोनी, श्रुतीचे का निगा फळ, सारमूळ जाणुनी, विश्वंभरा शरणांगत भूत जात बंधुनी, तुका म्हणे पुढे काही, वाट नाही यावरी, विश्वंभरा शरणांगत भूत जात बंधुनी, समचरण सरोजं चंद्रनीलांबुदाभं, जगदनिहित पानिं मंडनं मंडनाना, तरुण तुलसीमाला कंदरं कंचनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोद्धरा रथावतारं कलंकं कतिजोधिका मोदी वक्त्रं, फलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति,
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं वितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे अस्य वेदान्त शास्त्रार्थनिधिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पाद्यधनं च विधाय भक्तिं विलोकित्वेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तम् नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिदुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिरिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता विठ्ठला बोला पुंडली कमरदा गणदेव गुरु गंगा गिरी महाराज गुरु नारायण गिरी महाराज योग चिंतन श्री गुरुदेव ऐसे काहो न करा काही पुढे नाही नाश जा विश्वंभरा शरणांगत भूतजात वंदोनी अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील गोड असा चिंतनीय अभंग आहे। विठ्ठल 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 जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारा कर्मयोग सांगतात प्रथम चरणामध्ये, भक्तियोग सांगतात द्वितीय चरणामध्ये, कर्मयोग आणि भक्तियोग यांच्या समन्वयाचा पुरावा देतात तृतीय चरणामध्ये आणि आमच्या कर्मातच आम्हाला भगवत प्राप्ती होऊ शकते हा स्वानुभव सांगतात चतुर्थ चरणात। विठ्ठल स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या
पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या मातृभूमीमध्ये श्री क्षेत्र थोर वाघलगाव श्री संत सद्गुरू महंत स्वामी रामगिरीजी बाबांच्या नावानं प्रसिद्ध असणारा आश्रम श्री क्षेत्र थोर वाघलगाव श्री संत सद्गुरू स्वामी रामगिरीजी बाबा आश्रम श्री क्षेत्र थोर वाघलगाव या पवित्र आश्रमामध्ये मासिक पौर्णिमा महोत्सव योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांच्या प्रेरणेने व आमचे लाडके गुरुबंधू हरिभक्तीपरायण पूजनीय श्रद्धेय परम आदरणीय महंत सुदामजी महाराज उर्फ स्वामी बाबांच्या सुंदर मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्याला संपन्न होणारा हा मासिक पौर्णिमा महोत्सव आज वट सावित्री पौर्णिमा आहे। आजच्या कीर्तनातील टाळकऱ्यांची उपस्थिती भाविकांची उपस्थिती पाहिल्यानंतर असं वाटतंय की हा एका दिवसाचा उत्सव नाही तर हा 7 दिवसातील सप्ताहातील जागराचा दिवस आहे। एका दिवसामध्ये एवढं सुंदर नियोजन आणि एका दिवसामध्ये आपल्या सगळ्यांची उपस्थिती आज जवळजवळ श्री क्षेत्र थोर वाघरगावकर मंडळी तर उपस्थित आहेतच। आपण भाग्यवान आहात की आपल्याला श्री गुरु महाराजांनी स्वामींच्या रूपानं एक अधिष्ठान दिलं की जे अधिष्ठान आपल्याला 24 तास सेवेकरता उपलब्ध आहे। बेटाचा आश्रम हा प्रत्येक गावात नाही आहेत बाबा, पण ज्या गावामध्ये बेटाचा आश्रम आहेत ते गाव खऱ्या अर्थानं भाग्यवानच म्हणावं लागेल। जे ते हरीचे दास जन्म घेती, जे ते हरीचे दास जन्म घेते, जे ते हरीचे दास जन्म घेते, जे ते हरीचे दास पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। भाग्यवान आहात आपण, कारण या सुंदर नियोजनामध्ये आपल्याला दर महिन्याला सहभाग नोंदवता येतो ना। आपल्याला सहभागी व्हायचे, अन्नदाते तयार आहेत, श्रोते तयार आहेत, भजन करणारे तयार आहेत, स्वामीजी आपले सेवा करण्याकरता तत्पर आहेत। आपल्याला फक्त सहभागी व्हायचं। आपण भाग्यवान आहात म्हणून अतिशय सुंदर पद्धतीनं हा उत्सव प्रत्येक महिन्याला आपण स्वामींच्या आशीर्वादानं मार्गदर्शनानं संपन्न करतो। त्यांच्यासोबत सावलीसारखं सेवा करणारं व्यक्तिमत्व, युवा कीर्तनकार, आमच्या सर्वांचे लाडके गुरुबंधू आणि माझं आवडतं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण महेंद्रजी महाराज निकम आहेत। पंचपदीचा विना प्रारंभ ज्यांनी केला ते आपल्या वाघलगावचं भूषण हरिभक्तीपरायण गोविंदजी महाराज दहिटी बाबा। त्यांच्या तर 3 पिढ्या भजनात आहेत, पहिल्या सोडून बाबांपासूनच्या 3 पिढ्या। पद्माकर महाराज आहेत आणि त्यांच्या नंतर नातू आहेत अक्षय महाराज, धनंजय महाराज आहेत, पूजनीय महंत गोवर्धनगिरी बाबा आहेत, वरखेड आश्रम आदरणीय हरिभक्तीपरायण सरोदे बाबा आहेत,
पूजनीय भागवताचार्य भागवतजी महाराज आहेत. बाबा फार दूरवरून आलेत. शेंदुर्ली तालुका जामनेर. बाबा दूरवरून आलेत. आपण टाळी वाजून बाबांचं स्वागत करूया. गायनाचार्य स्वर गंधर्व स्वर अलंकार माझ्यावर लहान बाबासारखं प्रेम करणारं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण चंद्रकांतजी महाराज सावंत बाबांना वंदन आहे. गायनाचार्य भजन सम्राट संगीत अलंकार माझ्यावर लहान बाबासारखं प्रेम करणारे व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण दिनकरजी महाराज मुईन वाघलगावकर अण्णांना सुद्धा वंदन आहे. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांची ज्यांनी अतिशय श्रद्धेनं सेवा केली आणि बेटा करता स्वतःचं जीवन समर्पित करणारं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण पांडुरंगजी महाराज सामे तात्यांना सुद्धा वंदन आहे. त्यांच्या समवेत श्री क्षेत्र नागमठाण चांदेगाव ग्रामपंचायत सदस्य आमचे सतीशराव सामे साहेब सतीश काकांना सुद्धा वंदन आहे. युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण दादासाहेबजी महाराज खर्डे आपल्यालाही वंदन आहे. कैलासजी महाराज फाळके आपल्याला वंदन आहे. गायनाचार्य रामेश्वरजी महाराज मुईन आपल्याला वंदन आहे. उत्कृष्ट हार्मोनियम वादक सुनीलजी जाधव आपल्यालाही वंदन आहे. वसंत महाराजांना वंदन आहेत. उपस्थित सर्व टाळकऱ्यांना वंदन करतो. विनेकरी महाराज आहेत भरतजी महाराज काटे पिंपळगावकर भरतजी महाराज राऊत. युवा कीर्तनकार आमचे जिवलग मित्र सचिनजी महाराज मापारी आपल्यालाही वंदन आहेत. लक्ष्मण महाराजांना वंदन आहेत. मृदंगाचार्य मृदंगाचे महामेरू महालगावकर भजनी मंडळ आहेत. आपल्याला सगळ्यांना वंदन करतो. मृदंगाचार्य मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज मलिक आपल्याला सुद्धा वंदन आहे. मृदंगाचार्य मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण शंकरजी महाराज शिंदे आपल्याला सुद्धा वंदन आहे. मल्हारवाडीकर मंडळी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. दांडगे तात्या त्यांचे सर्व सहकारी राजमुद्रा प्रतिष्ठान काकडी अध्यक्ष प्रभाकर दादा गुंजाळ आपल्याला सुद्धा वंदन आहे. मल्हारवाडीचे पोलीस पाटील आले की सगळे जण येतील. आता बाबासाहेब पाटील गुंजाळ मृदंगाचार्य रोहितजी महाराज गुंजाळ आमचे गुरुबंधू ज्येष्ठ गुरुबंधू मनोजजी महाराज कांदळकर. माझ्यावर मुलासारखं प्रेम करणारे व्यक्तिमत्व पंढरीनाथजी महाराज शोभेदादा. हार्मोनियम वादक आमचे लाडके हार्मोनियम वादक राजेंद्रजी महाराज गोरक्ष. कापूस वाडगावकर मंडळी उपस्थित आहेत. आमचे अध्यक्ष रमेशराव आहेत. त्यांचे सर्व सहकारी आहेत. गोरखभाऊ आहेत. नामदेवराव आहेत. पंजाबराव सुद्धा आहेत. पावसाचा अंदाज सांगा कीर्तन संपल्यावर. आता पंजाबराव सुद्धा आहे. आपल्यालाही वंदन आहे. कीर्तन संपलं भेटू नका. पंजाबराव आव्हाड आहे. मी आपल्याला सुद्धा वंदन करतो. भगूर भजनी मंडळ श्री क्षेत्र नरहरी रांजणगावकर भजनी मंडळ आहे. विनायक दादा आहेत. कृष्णा आहेत. आमचे बाळासाहेब पाटील आहेत सदस्य आपल्यालाही वंदन आहे. साऊंड ऑपरेटरांमध्ये मुकुंद दादाचा साऊंड आहे आज. मुकुंद दादा म्हैस गोंडेगावकर आमचा लाडका साऊंड ऑपरेटर आहे. अगदी शून्यातून त्यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलं. लहान मशीन असायचं. गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कीर्तनामध्ये मुकुंदचा साऊंड असायचा. एकच मशीन एकच माईक आणि एकच भोंगा. त्याच्यानंतर त्यांनी एवढा सुंदर साऊंड उभा केला. मुकुंद दादा करता टाळी वाजवा. आपल्या आश्रमाला त्यांनी सेवा दिलेली आहे. त्याच्याबरोबर जवळजवळ 5 ऑपरेटर हजर आहेत. गोकुळदादा आहेत. गोकुळदादा शिंदे डवाळा. त्याचबरोबर श्यामदादा आहेत कंसे पुंतांबा. आणि त्याच्यानंतर आमचे लाख गंगाचे आहेत मोरे दादा आहेत. रोहित दादा आहे ना. तुषार दादा मोरे. तुषार दादाला सुद्धा वंदन आहे. कोणाचं नाव राहिलं असेल तर आता मी अंतःकरणपूर्वक वंदन. आप्पासाहेब मोईन पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. साऊंड सिस्टीम ऑपरेटर आहेत. वा वा वा. तुम्ही राहिलेत का? वागलगावकर ना. विहिरी जवळचाच वापा कोरडा राहिला होता काय. आपल्याला
सुद्धा वंदन करतो. काटे पिंपळगाव वागलगाव दोन्ही काटे गावची पिंपळगाव वाघलगाव दोन्हींच्या शिवावर आहेत. वा. उपस्थित माझ्या माता बहिणी सर्व भक्त परिवार मी आपल्या सगळ्यांना वंदन करतो. ओंकार दादा राहिला ना, वारीचा ऑपरेटर आहे ओंकार दादा पगारे, थेट वारीवरून आलेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना श्रद्धेनं वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताच्या या वार करे संताच्या मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराजांनी कर्मयोग सांगितला. प्रत्येक जीवाला कर्म करावं लागतं हा पहिला सिद्धांत आहे आणि प्रत्येक जीवाला केलेलं कर्म भोगावंच लागतं हा दुसरा सिद्धांत आहे. या सृष्टीमध्ये एकही जीव असा नाहीये की ज्याने कर्म केलेलं नसेल. कारण प्रत्येक जीव जन्माला येतो तो त्याचं कर्म घेऊन येतो. नवे नवे कर्मामुळेच जन्माला येतो. कर्मण्येवाधिकारच ते मा फलेषु कदाचन. 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी या कर्माचा सिद्धांत या जगताच्या समोर प्रासादिक रूपानं ठेवला. या जगामध्ये कोणी असं ठामपणे सांगू शकत नाही की मी कर्मच केलेलं नाही. प्रत्येकाने कर्म केलेत म्हणूनच आज तो या मृत्यू लोकामध्ये आलाय. आपल्या जीवनामध्ये येणारे सुखदुःखाचे प्रसंग हे आपण केलेल्या कर्माचीच फळं असतात. केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले मुके
सात आहेत, याला समर्पक सात म्हणतात. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. ऐसे किती उपजले मेले, कर्म झाले केले तेची भोगा आले. आले तेची भोगा, कर्म जे झाले उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले तेची भोगा आले, भोगा तेची आले, केले कर्म झाले, जे कर्म झाले तेची भोगा आले, पण उपजले मेले ऐसे किती. हा, ते घोळलं तर बिंबून जातं ना मग. कर्म आहे हे कोणालाही चुकत नाही. देव असो, देवाचे वडील असो. मी तर आपल्याला भाग्यवान म्हणेल की आपल्याला या जन्मामध्ये आपण काय कर्म करतोय ही समजण्याची बुद्धी आहे. ही बुद्धी मागच्या जन्मात नव्हती ना. जर भुलेगावकर मागच्या जन्मात जर बुद्धी असती तर कळलं असतं आपल्याला मागच्या जन्मात कुठं होतं आपण, नाही का. आमचे चेअरमन आहेत रामभाऊ दादा डुंबरे. कळलं असतं ना मागच्या जन्मात कुठं होतं आपण. त्या गावात गेलो असतो की मी या गावात होतो रे. हा, पण नाही, मागच्या जन्मात कुठे आहेत ते कळत नाही. बरं, पुढचा जन्म कुठं घेणार आहेत कळेल. बरं, परत जर आपल्याला वाघलगाव मध्ये जन्म घ्यायचा ठरला, कोणाचा वशील लावा लागेल. परत जन्म नाही. ही संधी एकदाच आहे. म्हणून या जन्मावर, या जगण्यावर कितीदा शतदा प्रेम करा. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 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 वाजवा टाळी. दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. मधुसूदना, आपल्याला काय कर्म करतोय ही समजण्याची बुद्धी आहे. एकदाच संधी मिळाली, परत संधी नाही. जगद्गुरूंचा आग्रह आहे, एकदाच जन्माला आलो ना तर आपल्याला एक ना एक दिवस देह ठेवायचा आहे. तुम्ही असेल, मी असेल. श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 27व्या क्रमांकाचा श्लोक आहे. जातस्य हि ध्रुवर मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे नत्वम शोची तुमर्हसी. उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जायचं प्रत्येकाला आहे, पण देह ठेवल्यानंतर, वाक्य लक्षपूर्वक आहे का, देह ठेवल्यानंतर कमीत कमी 50 वर्ष आपलं नाव जिवंत राहिलं पाहिजे, म्हणजे आपण जगलो पाहिजे. विठ्ठल या जगामध्ये अजूनही काही महात्म्यांचं आयुष्य जर पाहिलं बाबासाहेब पाटील, तर ते आजही जिवंत आहेत. आजच नाही तर चंद्र आणि सूर्य असेपर्यंत जिवंत राहणार आहे. कीर्ती करू ने मरावे, कीर्ती करू ने मरावे, कीर्ती करू ने मरावे. मरणाची सावध व्हावे, कीर्ती करू ने मरावे, कीर्ती करू ने मरावे, कीर्ती
करोणी सावध भावे कीर्ती करोणी मरावे मरावे कीर्ती करोणी सावध भावे मरणा आधी आधी मरणा सावध भावे आणि मरावे कीर्ती करोणी उरावे कीर्ती करोणी उत्तमची उरे कीर्ती मागे. याच्यात समरस प्रमाण सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण आहे. तुका म्हणे एका मरणेची उत्तमची उरे कीर्ती मागे. काही महात्म्यांची घोषवाक्य शिल्लक आहे, काही महात्म्यांचं कार्य शिल्लक आहे. मी आपल्याला काही महात्म्यांचे वाक्य सांगतो, घोषवाक्य सांगतो. आपल्याला त्या महात्म्यांचं नाव लगेच सांगता येईल आणि तुम्ही मला लगेच सांगाल. बघा तुम्ही, महात्म्यांचं घोषवाक्य सांगू. पहिल्या महात्म्याचं घोषवाक्य आहे, हे राज्य भावे हे तो श्रींची इच्छा. कोणाचं घोषवाक्य? छत्रपती शिवाजी महाराज. मेरी झाशी नाही दूंगी, झाशीची राणी लक्ष्मीबाई. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, लोकमान्य टिळक आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, नेताजी सुभाषचंद्र बोस. या महात्म्यांची फक्त घोषवाक्य सांगितली तुम्हाला. जय जवान जय किसान ही घोषणा सगळ्यात पहिले कोणी दिली? लाल बहादूर शास्त्रीजींनी. कार्य आहे, एकदाच संधी आहे, मग मिळालेलं आयुष्य आहे ते अतिशय आनंदात व्यतीत करा. त्याचं कारण असं आहे, लहरों से डरने वालों की नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आपल्याला मिळालेलं आयुष्य आहे ना, हे प्रयत्नात व्यतीत करा. कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रयत्न करताना राजूभाऊ इतके प्रयत्न करायचे, इतके प्रयत्न करायचे. पहिले 5 वर्ष तुम्ही प्रयत्न करा, पहिले 5 वर्ष इतके प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे. कोणाला नाव ठेवायचे ठेवू द्या, कोणाला निंदा करायची करू द्या. आपल्या क्षेत्रामध्ये पहिले 5 वर्ष मेहनत घ्या, तिथून पुढचे 50 वर्ष तुमचे आरामात जातील. आणि पहिले 5 वर्ष जर तुम्ही आराम केलं ना, तर तिथून पुढचे 50 वर्ष तुमचे दुःखातच जातील. विठाला 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 विठाला. आमच्या विद्यार्थ्यांकरता दररोज स्टेटस असतात. विद्यार्थी दररोज 2,500 ते 3,000 विद्यार्थी फॉलो करतात सकाळी. यातले बरेच जण बऱ्यापैकी मला फॉलो करतात मीडियावरती. शून्यातून स्वतःचं जग निर्माण करा, आपलं स्वतःचं भावविश्व तयार करा. प्रयत्न करण्याकरता परिस्थितीची गरज नसते, प्रयत्न करण्याकरता मनस्थितीची गरज असते. आणि यशस्वी माणसं तीच होतात जी नेहमी प्रयत्नात असतात. आणखीन पुढे एक वाक्य सांगतो, वाक्य आवडेल आपल्याला. यशस्वी होणारी माणसं कारण सांगत नसतात आणि कारण सांगणारी माणसं यशस्वी होत नसतात. विठाला साध्य ते साध्य करीता साया साधारण कारण अभ्यास तुका म्हणे राम, कारण अभ्यास तुका म्हणे. साध्य साध्य करीता साया कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. जोपर्यंत यश मिळत नाही टाळी वाजवा. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, अभ्यास करत राहायचं. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तेव्हा आपलं नाव शिल्लक राहणार आहे. आणि मी माफी मागून बोलतो, आपणच आलो मग हे विश्व निर्माण झालं नाही. आपण यायच्या अगोदर विश्व आहे आणि आपण गेल्यावर पण विश्व राहणार आहेत. आणि आपण गेल्यावर काय होणार आहे? जन पळभर म्हणतील
मी जाता राहील कार्य काय. हो, त्याकरता एक वाक्य लक्षात ठेवायचं, जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. विठाला 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 यशामध्ये आनंद आहे. आनंद मिळतो यशामध्ये. आपलं क्षेत्र आपण प्रयत्नातून त्या क्षेत्रामध्ये विजय मिळवा. आणि आनंद मिळतो दोन ठिकाणी. एक निस्वार्थ सेवा आणि दोन भगवंताचं भजन. आता आनंद आहे. आपल्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी झाले की तिथून पुढे तुमचं जीवन आनंदी होणार. नामदेवराव, अजिबात दुःख नाही. मग आनंदाचे डोई आनंद तरंग. माझ्या जगद्गुरूंना परमात्म्याचं दर्शन झालं ना की तिथून पुढे त्यांचं जीवन आनंदी आहे. येणे सुखे रुचे एकांताचा वास. येणे सुखे रुचे एकांताचा वास. हे नाही गुणदोष वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. पक्षी सुस्वरे आळवी तुकामणी होय मनाशी संवाद. आपला जीवन आपणाची वृक्षवल्ली वृक्षवल्ली माझ्या जगद्गुरूंनी वृक्षांबरोबर बोलावं. जोरात 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 टाळी वाजवा. त्यात आनंद आहे. आणि वृक्ष सुद्धा बोलायचे. दुःख कधी होतं सांगू. आपण समोरून आलो, आपण समोरच्या बरोबर बोललो आणि समोरच्याने आपल्याला रोखच दिला नाही. दिवसभर गोड लागत नाही आपल्याला. अरे याच्याकरता काय नाही करेल मी. हा अरे काय नाही केलं. दिवस दिवस हिंडलोय सांगू ना तानाचा. लग्नात पत्रिका हा रोग देईना मला. आज दुःख आहे. माणूस जर माणसं संग बोलत नसेल, नामदेवराव दुःखच आहे ना. माझ्या जगद्गुरूंबरोबर माणसं बोलायची यात नवल नाही. वृक्ष बोलायचे. वृक्ष लिंबाचा वृक्ष असेल बोलायचं तो. वडाचा वृक्ष असेल बोलायचं तो. पर नुसता बोलायचं नाही, त्यांच्या बरोबर सोयरी झाली. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. माणसं सोयरेदाऱ्यांकरता काही करतो आपण. किती प्रयत्न करत असतो. बाळासाहेब पाटील सोयरेदारे जपतो की नाही आपण. त्याप्रमाणे जगद्गुरूंनी वृक्षवेलींना जपलं. हा आनंद आहे. बस आनंद आहे की वृक्षही बोलायचे त्यांच्या बरोबर. आनंद आहे. ही निस्वार्थ सेवा आहे. ज्यात स्वार्थ नाही. वृक्षांकडून काय स्वार्थ आहे? काही स्वार्थ नाही. निस्वार्थ सेवा. आज निस्वार्थ सेवा करणाऱ्या मंडळींचं नाव शिल्लक आहे. म्हणजेच त्यांचा आनंद जिवंत आहे. स्वतः करता जगलो तर कोणी दखल घेत नाही. थोडस इतरांकरता जगून पहा. काळ आपली दखल घेतल्याशिवाय राहत नाही. या विश्वामध्ये
250 वर्षापूर्वी एक महात्मा अवतरित झाले की ज्यांनी खांद्यावर भगवत धर्माची भगवी पताका घेतली. 250 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली की मी या विश्वाला असा अखंड हरिनाम सप्ताह प्रासादिक रूपानं देईल की ज्या सप्ताहामध्ये 7 दिवस अखंड भजन असेल, येणाऱ्या भाविकांना भोजन प्रसाद असेल, एकही भाविक मी विनमुख जाऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा 250 वर्षापूर्वी या महात्म्यांनी केली आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. आज तागायत त्या सप्ताहाचा इतिहास असा आहे की आशिया खंडातला एकमेव एवढा एकच सप्ताह आहे की ज्या सप्ताहाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. आणि तो सप्ताह ज्या महात्म्यानं सुरू केला त्या महात्म्यांचं नाव आहे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. त्या परंपरेत आपण जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. हो, आपण कुठं जन्माला आलो फार भाग्य असते. आपल्याला देह ठेवताना सुद्धा देवाला म्हणता येईल मी गंगागिरी बाबाचा टाळकरी आहे बाबा, मला तुमच्या चरणाजवळ जागा द्या जरा. आपल्याला ही सांगण्याचा हक्क आहे, अधिकार आहे. हरि नाम सप्ताहात होतो नामाचा गजर. हरि नाम सप्ताहात होतो नामाचा गजर. आई आणि बाप येते हे भक्ताचे माहेर. बसून या गादीवरी बसून या गादीवरी पुढे पुढे व चालवलं माझ्या गंगागिरी बाबानं मला वारकरी बनवलं. माझ्या नारगिरी बाबानं मला वारकरी बनवलं. माझ्या गंगागिरी बाबानं मला वारकरी बनवलं. होया बाळ्या भक्तासाठी यांनी देह झिजविला. आताशी धरून भजनी ध्यास लाविला. यांनी रामकृष्ण हरी यांनी रामकृष्ण हरी मला भजन शिकविलं. माझ्या गंगागिरी बाबानं मला वारकरी बनवलं. माझ्या नारगिरी बाबानं मला वारकरी बनवलं. माझ्या गंगागिरी बाबानं मला वारकरी बनवलं. माझ्या नारायण बाबानं मला वारकरी बनवलं. भाग्यवान आहे आपण. माझ्या रामगिरी बाबानी मला वारकरी बनवलं. माझ्या नारायणगिरी बाबानी मला वारकरी बनवलं. आवाज चांगला असून सुद्धा दैते बाबा, आवाज चांगला असून सुद्धा जर भजनत येत नसलं तर काय उपयोग आहे त्या आवाजाचा. आपल्यातला आवाज ओळखला गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी आणि आपल्या गळ्यात माळ घातली गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी. उपकार आहेत ते महात्मे. आपल्यातला स्वर ओळखला, आपल्यातला ताल ओळखला, आपल्यातली सेवा ओळखली. आईसे का हो न करा काही, हे कार्य शिल्लक राहणार आहेत. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आनंदाचा सिद्धांत आज आमच्या या जगाच्या समोर ठेवतात की आनंद मिळतो निस्वार्थ सेवेत 1 आणि आनंद मिळतो भगवंताच्या भजनात 2. महाराजांनी भजनावर फार प्रेम केलं. गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचं भजनावर फार प्रेम. हो, 1 सेकंद सुद्धा भजनापासून वंचित नाहीत बाबा. आपल्याशी बोलताना महाराजांची बोट हलत राहायचे. विठू तुझे माझे राज्य नाही आणि काचे का. भजन सुरू असायचं. हरी भजना विन काळ, हरी भजना विन काळ घालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको रे. चोरीचा चापा पिऊली बाबा, चोरीचा चापा पिऊली बाबा. भीती नाही जीवा शिवा, भीती नाही जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, मालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको
प्रवेश करू आपण आता. आनंद मिळतो निस्वार्थ सेवा एक, आनंद मिळतो भजनात दोन. कारण भजन म्हणजे आमचा प्राण आहे, भजन आमचा श्वास आहे आणि भजन आमच्या मालकाचं आहे. मालक आमची जबाबदारी घेतात, प्रपंच आमची कोणती जबाबदारी घेत नाही. तुम्ही माफ करा मला, प्रपंच आमची कोणतीही जबाबदारी घेत नाही. जोपर्यंत आपण कामाचे असतो, जोपर्यंत आपलं कर्तृत्व सिद्ध होतं, तोपर्यंत प्रपंच जबाबदारी घेतो. अर्थात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी. मग अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. आलं लक्षात? बघा बरं, भगवान परमात्म्याला आपण काय दिलं जे रात्रंदिवस आमची काळजी घेतात. मग काळजी घेणं म्हणजे जबाबदारी स्वीकारणं. जबाबदारी स्वीकारणार एक स्थान आहे, ते म्हणजे भगवंताचे अधिष्ठान आहे. कळलं आपल्याला? माता बहिणींकरता एक सोपा प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न. प्रश्नाचं उत्तर पहिले 5 सेकंदात द्यायचं. विचार करून उत्तर बदलणार, त्यापेक्षा विचार न करता जे सुचलं ते उत्तर देऊन टाकायचं. सोपा प्रश्न आहे. माता बहिणींना संसारामध्ये आनंद मिळतो, सासरला मिळतो का माहेरला? बाई भांडणं लावून जातो काय काय ना बाबा, सणासुदीचे भांडणं लावतो काय. सासरला आनंद आहे, माहेरला आनंद आहे. दोन्ही आनंदात थोडीशी तफावत आहे. कोणती? सासरच्या आनंदात जबाबदारी असते आणि माहेरच्या आनंदात जबाबदारी नसते. कोणती जबाबदारी नाही. माझ्या बहिणीला, माझ्या ताईला बसल्यात, माझ्या बहिणी बसल्यात, माझ्या आई बसल्यात समोर. माझ्या ताईला जर दुपारी 4 वाजता गरम गरम भजे खावा वाटले, उपवास आहे त्यांना आज, पण गरम गरम भजे खावा वाटले, गरम गरम भजे 4 वाजता, त्याच्यात कांद्याचे वेगळे, बटाट्याचे वेगळे, घोसळ्याचे वेगळे, घासातून हिरीगार मिरची आणायची, तिला कडीत फोडणी द्यायची, बाहेर आणून मीठ मारायचं. पापड 2 प्रकारचे करायचे, तळलेले वेगळे, भाजलेले वेगळे. मस्त कुरमुरीत भजे काढायचे. एक बटाट्याचे भजे असे लाल उसतर कढईत ठेवायचे. हा तुम्ही म्हणता भजे काढी तो काय काय ना घरी, लाल उसतर असे भजे कढईत ठेवायचे आणि कढईतून बाहेर. 4 वाजता जर माझ्या ताईला भजे खावा वाटले, ताईला भजे खावा वाटले, जागेवर मला भजे पाहिजेत, 4 वाजता तिला सासरला मिळतील का जागेवर भजे माहेरला मिळतील? माहेरला. सासरला भजे मिळतील 4 वाजता दुपारी, सासरला भजे भजे नाही नाही गवताचे वजे. भजे काय कळलं तुम्हाला? माहेर माहेर कळलं. तसं तुमचं आमचं एक जबाबदारी स्वीकारणारं स्थान आहे, ज्याला म्हणतात पंढरपूर. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे देवरे जाते, आहे देवरे जाते. माझी बहिरा चंद्रभागा, माझी बहिरा चंद्रभागा, माझी बहिरा चंद्रभागा, करीत से पाप भंगा, करीत से पाप भंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बेवरे जाती, आहे बेवरे जाती. माझे माहेर पंढरी, माहेर पंढरी, आहे बेवरे जाती. विठ्ठला माझे माहेर पंढरी. माहेर कळलं. अभंगाची प्रस्तावना थांबली. आता आपण पहिला सिद्धांत पाहिला आनंदाचा निस्वार्थ सेवा, दुसरा सिद्धांत पाहिला भगवंताचं भजन. बस या सेवेतून आणि भजनातून आमचं आयुष्य संपू द्या, पण आपण केलेलं भजन आणि आपण केलेली सेवा शिल्लक राहील. तुम्ही असं का कर्म करत नाहीत? अभंगाचं पहिलं
पुढे नाही नाश जा, ज्या कार्याला पुढे नाश नसेल, जे कार्य चंद्र आणि सूर्य असेपर्यंत शिल्लक राहील, असं तुम्ही का कर्म करत नाही? याकरता जगद्गुरूंनी एक सूत्र सांगितलं, प्रत्येकाला ते कर्म शक्य होत नाही, पण ज्यांना शक्य झालं त्यांचं कार्य मात्र शिल्लक राहील. असं कर्म करण्याकरता, निस्वार्थ भजन करण्याकरता, निस्वार्थ सेवा करण्याकरता एक महत्वाचा अलंकार आमच्याकडे पाहिजे, आणि तो अलंकार म्हणजे 3 शब्दांचा आहे. तो अलंकार 3 शब्दांचा आहे. बस तेवढे 3 शब्दांचा अलंकार आमच्याकडे असलं ना की आमचं भजन, आमची सेवा हे आमचं नाव शिल्लक ठेवणार आहे. त्या अलंकाराचं नाव आहे नम्रता. देवाकडे जाताना नम्रतेनं जा. हो, भगवंताची अपेक्षा काय? मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव आता ऊर्ध्वन्न संशय. हा श्रीमद भगवद्गीतेचा 9वा अध्याय. प्रभू सांगतात, अर्जुना, तुला ऊर्ध्वगती पाहिजे तर तू फक्त नम्रतेनं तुझं मन आणि बुद्धी मला समर्पित कर. तू मन हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी सर्वत्र नमस्कारी सर्वत्र नमस्कारी मजे का देवापर्यंत जा. देवाकडे जातो आपण स्वतः करता जातो का देवा करता जातो? देवा करता. दर्शन देवाचं घेतो का स्वतःच घेतो? देवाचं. श्रीफळ घेतो देवा करता का आपल्या करता? देवा करता. पाण्याचा घ्यायचा का बिगर पाण्याचा? पाण्याचा. फोडला कोणा करता फोडला? आपल्या करता का देवा करता? आपल्या करता. देवा करता. बरोबर. फोडला देवा करता फोडला. देवाला किती दिला? 5 तुकडे. बर, त्याच्यात पुढची गंमत ऐका आता. श्रीफळ फोडला आणि तो तिथंच खराब निघाला, मग कोणाला? शाबास विठाला. नम्रतेनं देवापर्यंत गेलं, नम्रतेनं वडीलधाऱ्यांची सेवा केली, नम्रतेनं अडचणीत असणाऱ्याला मदत केली की बस ते कार्य देवाच्या पायाजवळ पोहोचते. हो, बस नम्र होणं गरजेचं आहे. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. हो, नुसतं डोकं टेकवणं म्हणजे नम्रता नाही. हा, लक्षपूर्वक ऐका. डोकं टेकवणं म्हणजे नम्रता नाही. हात जोडणं नम्रता नाही. काही जण नुसते हात जोडीत फिरते पण कुठं निबंधच नाही त्याची. अरे हात जोडितो पण मग अंतःकरणापासून मात्र नम्र झाला पाहिजे. सर झुकाने से सर झुकाने से नमन आधा नहीं होता पगले. सर झुकाने से नमन आधा नहीं होता पगले. दिल भी झुकाना पड़ता है सारी इबादत को पाने के लिए. विठाला 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 काय माझ्या माता द्रौपदीने सेवा करावी दादा. माझ्या माता द्रौपदीची सेवा आहे. विश्वाचा मालक सोबत आहे, अजिबात अहंकार नाही. माता द्रौपदी एक दिवस देवपूजा आटोपली आणि गंगा मैयाच्या दर्शनाकरता आल्या. गंगा मैयाचं दर्शन घेतलं. गंगा मैयाच्या तीर्थामध्ये एक सिद्ध महापुरुष साधू बाबा स्नान करत होते. साधू बाबाचं भजन चाललंय, स्तोत्र पठण चाललंय, नेत्र बंद आहेत, हात जोडलेत. हात जोडून देवाला वंदन करतात. ओ शिवाय
शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुट जळारी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि ओम नमः शिवाय 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 साधू बाबाचं भजन चाललंय. शिव हर शंभो शिव हर शंभो 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 शिव महादेव शंभो 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 शिव हर शंभो 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 शिव महादेव शंभो 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 भजन चाललंय. साधू बाबाचे डोळे बंद आहेत. डोळे उघडल्याबरोबर त्यांनी एक दृश्य पाहिलं. लक्षपूर्वक ऐका. आजच्या कीर्तनातला प्राण हा दृष्टांत आहे. समोर पाहिलं साधू बाबांनी जे दृश्य पाहिलं ते आश्चर्यकारक होतं. साधू बाबाच्या कमरेचा लंगोट गंगा मैयाच्या तीर्थामध्ये वाहून चालला. डोळ्याने पाहतायत. आपल्या कमरेला लंगोट नाहीये. मागे वळून पाहतात, आजूबाजूला पाहतात. मागे पाहिल्याबरोबर माता द्रौपदी हात जोडून उभ्या आहेत. बाबा आशीर्वाद द्या. बाबाने खाली मान घातली. पुरी आज तुला आशीर्वाद नाही देता येणार. का बाबा? द्या आशीर्वाद मला. भाग्य माझं प्रातःकाळी तुमचं दर्शन झालं, गंगा मैयाचं दर्शन झालं. द्या आशीर्वाद. साधू बाबा म्हणे, अरे पोरी तू जा इथून. तू माझ्या लेकी सारखी आहे. तुला सांगितलं ना, जा बरं. माता द्रौपदी हट्टी आहे. मी जाणार नाही बाबा. एक तर आशीर्वाद द्या, नाही तर का आशीर्वाद देत नाहीत कारण सांगा. साधू बाबांनी खाली मान घातली, सांगितलं पुरी माझ्या कमरेचा लंगोट वाहून गेला, मला आशीर्वाद नाही देता येणार. कमरेला लंगोट असेल तर आशीर्वाद देता येतो. माता द्रौपदी हसल्या. बाबा तुम्ही मला आता लेकी सारखे म्हटले ना. हो, मग जर लेकीनं बापाच्या कमरेला लंगोट बांधला तर संपत बाबा ती लेकीची सेवा असते ना, त्यात कमीपणा नसतो लेकीचा. माता द्रौपदीच्या मुखात एक वाक्य निघालं की बाबा तुम्ही मला लेकी सारखे म्हणतायत, माझी लेक, मी लेक येणार तुमची, तर मला आज सेवा करू द्या. माता द्रौपदीनं पटकन एक लंगोट तयार केला आणि साधू बाबाच्या कमरेला बांधून दिला. बाबाचे डोळे भरून आले. बाबाने आशीर्वाद दिला. पोरी अरे भाग्यवान आहे तू, भाग्यवान आहेस. आज तू एका साधूला वस्त्र पुरवलं. ज्यावेळी तुला वस्त्राची गरज लागेल ना, त्यावेळी विश्वाचा मालक तुझं वस्त्र झाल्याशिवाय राहणार नाही. आशीर्वाद आहे तुला. बस हीच करी परमात्म्याची शरणागती. अभंगाचं दुसरं चरण. विश्वंभर शरणागत विश्वंभर
विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्टिदं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजि योगिराजं शुचिः क्षीलः समोदक्षस्य प्रतापी जितेन्द्रियं तं नारंगिरि वन्दे सच्चिदानंद विग्रहम् अखंडानंदबोधाय शिष्य संतापहरणि सच्चिदानंद रूपाय तस्मै गुरुरामगिरिं नमो नमः। योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने वंदेहम सच्चिदानंद भेदातीतम सद्गुरुं नित्यं पूर्ण निरंकारं निर्गुण स्वात्म संस्थितम निर्गुण निराकार आहेत सच्चिद आनंद स्वरूप गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र थोर वाघलगाव आश्रम या आश्रमावरती गुरुवर्य महाराजांच्या आदेशानुसार पौर्णिमा उत्सव आपण या ठिकाणी आणि साजरा करत आहोत। आज ज्यांच्या अमृतवाणीमधून आपण ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी श्रवण केले भेटाचे ज्येष्ठ कीर्तनकार ज्येष्ठ गुरुबंधू आमचे तात्या सर्व मंडळी ज्यांना प्रेमाने तात्या म्हणतात आणि बाळासाहेब महाराज रंजाळे गुरुजी महाराजांनी वेळात वेळ काढून आणि भरपूर व्याप त्यांच्या मागे असतो। महाराष्ट्रभर ते कीर्तन करीत फिरतात सेवा करतात आणि आज तात्यांनी आपल्याला निष्काम भावनेने सेवा या ठिकाणी दिलीत। गंगागिरी महाराजांचा परमार्थ निष्काम भावनेने असणारा हा परमार्थ आहे आणि निष्काम भावनेने सेवा तात्यांनी आज या ठिकाणी दिलीत। मी निश्चित तात्यांना धन्यवाद 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 या ठिकाणी देईल आणि सर्व या ठिकाणी आपला बेटाचा परिवार जमलेला आहे। सर्व बेटाचा परिवार आहे। एक ऑपरेटर मिळणं कठीण आहे। आपल्याकडे 5-5 ऑपरेटर या ठिकाणी बसलेले आहेत। बेटामध्ये गुरुवर्य महाराजांच्या कीर्तनामध्ये ज्यांची साऊंड सिस्टीम नेहमी असते असे आमचे गोकुळ भाऊ श्री क्षेत्र डवाळा ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांची सेवा एखाद्या पौर्णिमेला आपल्याला घ्यावं लागेल आणि आमच्या गोकुळ भाऊंना देखील मी धन्यवाद देईल। त्यानंतर उपस्थित बेटाचे एकनिष्ठ सेवक ज्यांची साऊंड सिस्टीम आज या ठिकाणी आहेत आमचे मुकुंददादांना सुद्धा देखील मी धन्यवाद देईल। त्यानंतर ज्यांची सेवा आपल्या पौर्णिमेला होती आमचे श्यामभाऊ सुंदर अशी साऊंड सिस्टीम त्यांची आहेत त्यांनाही धन्यवाद। नेहमी ज्यांची सेवा आपल्याला या ठिकाणी असते श्री क्षेत्र वाघलगाव आमचे साऊंड सिस्टीमवाले आप्पा मोईन त्यांना सुद्धा देखील मी धन्यवाद देईल आणि पुढची जी पौर्णिमा येणारी पौर्णिमा गुरु पौर्णिमा आणि त्या पौर्णिमा निमित्त ज्यांची सिस्टीम आपल्याला सेवाभावी या ठिकाणी आहेत असे असणारे आमचे तुषार साऊंड सिस्टीम श्री क्षेत्र लाग गंगा आणि आमच्या तुषार भाऊंना सुद्धा मी देखील या ठिकाणी धन्यवाद देईल। साई धून साऊंड सिस्टीम आणि सिस्टीम वाल्यांना सुद्धा मी धन्यवाद देईल आणि ज्यांची आज पंगत आहेत आजचे जे अन्नदाते आहेत राजेश नंदकुमार पाटील शिंदे श्री क्षेत्र संभाजीनगर तसेच आणि बापूसाहेब भीमराव पाटील मोईन वट सावित्री पौर्णिमा निमित्त वार्षिक पंगत त्यांची राहणार आहेत मी त्यांनाही धन्यवाद 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 देईल। त्यानंतर आश्रमासाठी ज्यांनी 5,000 रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे आमचे दादासाहेब विनायक पाटील मोहीन दादासाहेबांना सुद्धा मी देखील धन्यवाद 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 देईल। त्यानंतर ज्यांनी सुंदर असा महाप्रसाद बनवलेला आहे असे आमचे शिवाजी भाऊ आमचे वाघलगावकर आहेत मी त्यांना सुद्धा देखील धन्यवाद देईल। ज्यांनी पाण्याची जारची सेवा या ठिकाणी दिलेली आहे असे आमचे आहेर पाटील मी त्यांना सुद्धा देखील धन्यवाद देईल। या ठिकाणी उपस्थिती आजच्या कीर्तनाकरता आमच्या तात्यांवरती प्रेम करणारा बराचसा परिवार आहे। सर्व आपला बेटाचा परिवार आहे। श्री क्षेत्र मल्हारवाडीकर त्यानंतर डांगेवाडी काकडी थेट शिर्डीच्या पलीकडे आहे तिथून आज एवढ्या लांब दूरवरती आणि ते आलात मी त्यांनाही धन्यवाद देईल। त्यानंतर वक्ती पानवीकर असतील त्यानंतर वैजापूर शास्त्रीनगर
शास्त्रीनगर मधूनही बरीचशी मंडळी आहे. श्री क्षेत्र काटे पिंपळगाव, त्यानंतर हनुमंत गाव, त्यानंतर घायेगाव आहे. आमचे देवठाणकर आहेत, देवठाणकरांना देखील धन्यवाद. श्री क्षेत्र भगूरकरांना सुद्धा देखील धन्यवाद. त्यानंतर अकोली वाडगावकर, त्यानंतर कापूस वाडगाव, नागामठाण, शिरसगाव, एकोळी सागज, श्री क्षेत्र नाशिक, त्यानंतर यलम वस्ती, गोंडेगाव, पुंतांबा, डवाळा, लागगंगा, महालगाव, श्री क्षेत्र वाघाळा, तळेगाव मळे, ज्यांनी आपल्या आश्रमाकरता 52,500 रुपयाची मदत देणगी या ठिकाणी मिळवून दिली. मी श्री क्षेत्र तळेगाव मळेकरांना सुद्धा देखील धन्यवाद देईल. त्यानंतर कोकमठाण, वरखेड, कापूस वाडगाव, सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वारीकर आमचे गुरुवर्य महाराज कायम ज्यांना प्रेमानं खजिनदार म्हणतात असे असणारे आमचे विरगावकर बाळासाहेब पाटील, त्यांनी सुद्धा 5,000ची देणगी आपल्या आश्रमाकरता दिली, त्यांनाही मी धन्यवाद देईन. त्यानंतर सोमनाथ पाटील बारसे, श्री क्षेत्र विरगाव, त्यांना सुद्धा देखील मी धन्यवाद देईल. त्यांनीही 5,000 रुपयाची देणगी आपल्या आश्रमाकरता या ठिकाणी दिलेली आहेत. सर्व मंडळीला, पंचकृषीत आलेली भजनी मंडळ, सर्व महाराज मंडळी, साऊंड सिस्टीम, आमचे महेंद्र महाराज, त्यांनाही धन्यवाद. आमचे मनोज महाराज, तात्यांनी सर्वांचं नाम निर्देश केलेला आहे. मी सर्वांना धन्यवाद 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 देईल. आमचे भागवताचार्य महाराजांना सुद्धा देखील धन्यवाद. वरखेड महंत आमचे गोवर्धनगिरी बाबांना सुद्धा मी देखील धन्यवाद देईल. सर्व मंडळी, नंतर वागलगाव तरुण मंडळाला सुद्धा देखील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्वांना धन्यवाद देऊन पुढे तात्या आता मार्गदर्शन करतील. सर्वांना नमो नारायण. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ऐसे गाहो न करा काही, पुढे नाही नाश ज्या, विश्वंभरा शरणांगत भूत जात बंधोनी, श्रुतीचे का निगा फळ सार मूळ जाणोनी, तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी, विश्वंभरा शरणांगत भूत जात बंधोनी. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला यांचा आशीर्वाद, गुरुवर्य महाराजांच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल. होली लेले कुरे